वेलकम बॅक या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, टॉक्स विथ ट्यूजडे. त्याच्यामध्ये वैष्णवने कंप्लेंट केली होती अबाउट माय वियर्ड हॅबिट. आणि आता तेच झालं, आम्हाला निघायचं आहे. किती वाजता? 155 चा मूवी आहे, 134 घरात झालेत आणि पोचायला अर्धा तास लागणार आहे. पण तुम्हाला भाई हळू आणि नीट गाडी चालवणार आणि वैष्णवला सुद्धा वेळेत पोहोचणार आहे, हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आपण पोचू नक्की वैष्णव, ठीक आहे. आणि हा आहे आजच्या दिवसाची सुरुवात. आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. आम्ही चाललो आहे 4DX मध्ये बघायला. तुम्हाला आल्यानंतर रिव्ह्यू देऊच त्याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर थोडंसं बॅडमिंटन थोड़ा खाएंगे पिएंगे शाएंगे, सब साथ में करेंगे भाई. चलेगा? सी यू देन. वरती हेल्मेटला भोग पडले तर काय करायचं व्हायचे? लोक काय नाही करू शकत, शिवाय देतात की हेल्मेट बदला. काय करायचं आता, मागच बसलेले असते ना मी, म्हणजे मागं बसलेले इम्पॉर्टंट आहे. पण आता जाऊ दे यार, जरा खर्चा पाणी आम्ही दुसरीकडे करतो त्याच नादात. चलो जल्दी चलो. बरं आज ऊन आहे यार. हा ना, ऊन आहे. बरं आहे ना की पाऊस नाही पडत आहे. बरोबर. चला सोने काय सुहागा. आम्हाला जायचं आहे 8 किलोमीटर लांब आणि आम्हाला दाखवते अर्धा तास पोहोचायला 8 किलोमीटरसाठी. विच इज स्टील लेस कारण दुपारची वेळ आहे. पण दुपारच्या वेळेस गर्दी बघ ना एवढी आहे. मी तेच सांगते, सकाळी आहे ना मला 8 किलोमीटरसाठीच 45 मिनिट्स लागतात. सो 28 मिनिट्स इट स्टील. 8 पण नाही बच्चे, तुझा 6 किलोमीटर आहे. माझा ऍक्च्युली कमी आहे ना काही. 6 किलोमीटर आहे तुझं. 6. ठीक आहे, चला तुम्ही लेक बघा. ओ ह्याला घेऊन जावा तुमच्याकडं. जा रे. तू येशील का? पैसे एक्स्ट्रा. तुम्हाला येशील का मग भाकरी घेऊन? भाकरी आणि ठेचा घेऊन येऊ. भाकरी आणि ठेचा याचा आणि कांदा. येशील का? पण याला घ्या. याला 3 किलोमीटर साठी वरची 10-15 मिनिटं दाखवतो. व्हेरी बॅड. सरळ जायचंय आपल्याला. आम्ही आलेलो आहोत कोरमंगला इज लाईक केपी. जसं आपल्या चैतन्य म्हणजे हातात कॅमेरा आहे, हळू उडव मला. जसं आपलं केपी आहे पुण्यातलं, तसं हे. आता तुम्ही म्हणणार रस्ता तर मोकळा आहे, पण 3 किलोमीटर साठी 11 मिनिटं का दाखवते? काय ट्रॅफिक आता सिग्नल टू सिग्नल येणार ना ब्रो. बॅक म्हणजे बॅक बॅन काय VAC काय बडबड करतोय काय माहिती. हा जरा याला औषधं द्यायची विसरले ना मी, मग काय पण बडबड करतोय. म्हातारपणी बच्चे तू असंच करशील ब्लॉग, मला वाटतंय. म्हातारड्याला काय आता सगळ्यांना राईटला, आता लेफ्टचा सिग्नल चालू झालाय, आपल्याला राईटला जायचं आणि तू लेफ्टच्या लेन मध्ये थांबलाय. बस बोंबलं होता. झाला का? रूलचं पालन करा जरा आयुष्यात, कधीतरी रूल्स पालन करा. हो, केस नीट आहे का, हे नीट आहे का, ह्याला कोण बघणार आहे थिएटर मध्ये काळं कुट्टा असताना. आपण इथे सगळं हेल्मेट वगैरे ठेवलं होतं, कारण तुझ्या R15 वर आलो होतो शांतपणा करत. आणि इथं आपण फोटो पण काढलं होतं, ते नाही आठवते. फोटो बूथ मध्ये फोटो काढले होते. काढू की बच्ची आज पण? हिला चांगल्या गोष्टी नाही आठवत. इथं आम्ही फोटो बूथ मध्ये आलो होतो, काढू ना. आता माझे रील्स फेमस होत आहेत, तर परत होईल ना माझी रील फेमस. बरोबर, ठीक आहे, चालेल. बघू. लेट्स सी. कितीचा मूवी? 155. घड्याळ दाखव किती वाजले. 110. वा 210. इथं आहे लिफ्ट. 210. हा, कसलं जाड दिसतो आपण. असेच आहे का आपण रिअल लाईफ मध्ये? असेच आपण. हल्क. माझी मान आणि हे बघ कसा दिसतोय. कोणाचा? तू आलं गेली. टॅटू काढायचं कशी? टॅटू बूथ पण इकडं. आता तरी काढ माझं नाव रे. काढ रे. काढ ना यार, प्लीज ना यार. कशा खराब आहे. Audi 2 आहे बच्चे. Audi 2. अरे 127 वाच नाही. चैतन्य 127 तिथे आहे. चला. असं काय करताय? अगं मला ते हे असतं ना, म्हणजे लोक ट्रायपॉड ठेवून शूट बीट करतात ना व्हिडिओ, त्याच्यामुळे असं नाही करू शकत. 4DX मध्ये तर अख्खा हलेल ना. व्हेरी स्टुपिड पीपल. हा. ओ शिट. मला भीती वाटते. थांब ना, माझी सोबत आहे. 3D तो मूवी चालू झालेला आहे आणि चैतन्य 3D गॉगल शोधते, कारण त्याला वाटलं 4D मध्ये 3D लागतं. पागल. आता आम्ही जरा 4D एक्सपिरियन्स घेतो आणि तुम्हाला सांगतो कसा होता मूवी. ओके बाय. हे असं असतं इथं, आहे की नाही चैतन्य? आपल्या दोघांचं खाण्याचे वांदे आहेत ना. मला टाको बेल हवाय, चैतन्याला बर्गर हवाय. मग वेगवेगळ्या ऑर्डर करायच्या. पण चैतन्य आता ऑर्डर करायला 10 तास लावणार. मी ऑर्डर करून आले, पण चैतन्य अजून ठरवतोय.
बघूया मी बघते. मला वाटतं माझी ऑर्डर पण येऊन जाईल जोपर्यंत तू ठरवतोय. सो इट्स ओके. आता थांब ग. शॉपिंग पण करायची मला अजून. जरा उरकतोस का? सगळीकडेच उशीर करतोस. शॉपिंग अरे मिनिसो मधनं रेझर वगैरे घ्यायचेत मला. ते आपलं बॅग फाटली ती बॅग घ्यायची आहे. दिस गाय ना जसं की मी म्हटले होते. ऑर्डर नंबर 8083. ऑर्डर ठरली हाजीर हो. तोपर्यंत माझी ऑर्डर आली पण. बच्ची मी तिथं भांडण लागलो ना. मग कशाला? मी लाईन मध्ये थांबलो होतो. त्याने माझ्या बाजूच्या बाई जी काउंटर होते ना तिला घेतलं. मी म्हटलं एक्सक्यूज मी, देर इज ओनली वन लाईन राईट. मी म्हटलं की आय वॉज ऑलरेडी स्टँडिंग इन द लाईन. ते बोलले ओ आय डिडंट सी यू. मी म्हटलं थँक्यू. पण माया पुढे एकच घेतलं. सो चिल होतं तर का काय कसं माझ्या दिया ताटातलं खातोयस? कसं वाटतं तुला मी हेल्दी ऑप्शन घेतलंय बघून? ते हेल्दी आहे. दिस हे बघ हे हेल्दी आहे. बट इट्स अ बॅलन्स ना, रादर दॅन इटिंग पूर्ण मैदा. तुझ्यासारखं तर नाही dangerous. पाव खाते कालपासून उठसूट पाव पाव पाव. नाव काय तर बोल. ऑफेन्सिव्ह होईल. जा तू माझ्या हात. तुला नाही बोलणार का? म्हणणार होतो की आपण इथं बसलोय असं छान वाटतंय. माझं खातोय वरनं. तुझं बर्गर मधले 2 घास खाणार आहे मी. 3 घास का? आणि मी खूप ऑर्डर केलं. ओके. सो चैतन्य मला माहित नाही KFC मध्ये कसा घुसला. मला बर्गर किंग बोलून गेलं. पण भरपूर मोठा आहे बाळा तो रोल. भाकासूर आहे काय? काय आवडलं तुला, टाको बेल का KFC? एनी गिवन टाइम. मला तर टाको बेल यार. मग काय कसं आहे? टू म्हणजे मच काय सॉस. सुंदर, टू मच सॉस. काय सुंदर लागते टेस्ट. दॅट्स टू मच सॉस. लागो तुला गेलं. घुसल्यासारखं वाटतच नाही. असंच असतं चैतन्याचं, नेहमीच आहे. त्याला मी कधी पण पुसायला जाते ना, गर्लफ्रेंड सारखं वागते ना, त्याला बघवतच नाही. ते पागल अगं सारखं जरा. होतं का बस. डिड यू लाईक कॉन्जरिंग? आवडलं तुला? मला 2 तास कसे गेले मला कळलं पण नाही. इट वॉज व्हेरी एंगेजिंग. म्हणजे असं भीतीने सारखं नाही आहे काय, पण म्हणजे स्टोरी असं जर का तुम्हाला माहीत असेल तर मग चांगलं, म्हणजे असं पकडून ठेवतं. मूवी पकडून ठेवतं स्टोरीला. छान वाटलं मला मूवी. आणि मी काय बोलले होते? चालू सगळे येडे गोळा होतात. सगळ्यांना काय म्हणतात त्याला, सायकिक प्रॉब्लेम असतो आणि ते स्टोऱ्या बनवतात असल्या. सगळ्यांना असं काय म्हणतात तरी त्याला, जनरल असं काहीतरी दिसतं. काय म्हणतात, व्हॉट इज दॅट टर्म? हॅल्युसिनेशन. हा, सगळे हॅल्युसिनेट करतात. हे येडे येडे सगळे गोळा होतात. आरियल खेळत बसतात आणि मग झालं. त्याच्यावरती पिक्चर बनवतात का? भूतभीत काय नसतं असं म्हणायचं ना तुला? तू काय म्हटलं, बायबल त्याला टाकली आणि तो एकटा बायबल वाचत बसला. मग काय डेंजर होतं. सीट नाही का मागणं असं हालायला लागलं. वैष्णवी म्हणते लात कोण मारताय सीटला म्हणा. तू बोलत होता, मी नव्हते बोलत. 4DX काय असतं हिला माहितीच नाही वाटतं अजून. तूच चष्म्याचा गॉगल शोधत होता आल्या कळलं ना, मी नव्हते शोधत. 3D गॉगल. तू कधी 4DX मूवीला बघायला गेली? तुला पण माहिती, मी एकटी गेले होते बँगलोर मध्ये असताना पिक्चर बघायला. ते सगळे इमोशन्स वाले मूवी. 4DX होता. एकटेच गेले होते मी. चिडले होते तुझ्यावर. इनसाइड आउट. ठीक आहे चालेल. कशी खाते बघा गप्पा. मला ते थोडंसं. हे सगळ्यांना चैतन्यच करू शकतो. KFCचं चिकन घेतलंय आणि माझ्या भातामध्ये तो तुकडे करून टाकतोय. थोडं चिकन राईस होईल ना बच्ची. त्या मूवी मध्ये पण तू म्हणलं होता त्याच्यात ते काय रेले भारी वाटतंय. चिकन फ्राईड राईस खात होते बच्ची. असले मोठे चिकन. त्यांच्याकडे चिकन फ्राईड राईस नाही खात. बघ असलं आहे पीस. खावा. मिनिसो शोधत होतो आणि उतरताच दिसलं मला मिनिसो. एरीज. हा का? एरीजनी काय करायचं असतं? एरीजचा वास घे. अयो हे आहेत का? म्हणजे चांगला आहे का एरीज? काय म्हणतात त्याला? स्वतःच्या लिब्रा हे असेल. माझा फ्रेश आहे बघ. फ्रेश आहे. आवडला का तुला? घेऊ. ऍक्च्युली लिब्रा एरीजचा परत एकदा मला दाखवशील का? एरीज इज स्वीट. एरीज स्वीट नसतात ना मग. एरीज
ही नाही मला नाही आवडला. लिब्रा आवडला मला. नो वंडर बच्ची मला तू आवडायला लागली. कळलं? लेट्स गो. लेट्स गो. बच्ची तुला तू व्हिडिओमध्ये बोलली नाहीस पण मगाशी बोलत होते ना तू फक्त जे लागणार तेच घेणार. हो हो तेच घेणार आहे. मला माझा फेस आता व्हिडिओवरती पण मी ते रेकॉर्ड केलेलं. लेट्स गो. येस. यार मला नाही काय पण ते मास्कच आहे यार. ही कुठली तरी बच्ची सिंड्रेला बिंड्रेला असले कार्यक्रम येतात त्याच्यामध्ये. ही स्नो व्हाईट आहे. हाँ अशी असते स्नो व्हाईट. ये इतना ही है क्या किधर और भी है? मग नाही आहे बच्ची येल्लो वाला. येल्लो वाला नाही आहे फिर तो अभी दूसरा. हे मग बघ हे शीट घेऊ मास्क का? तू ब्राईटनिंग घेतलं घेऊ होतं. का? माझ्या तोंडाला लावलेलं अख्खा भूत झालेलं मी. बट चल मग मी हे घेऊन टाकते दोन. नक्की हा, हा. शीट मास्क लागत होते का येल्लो वाला हवाय बट आता पर्पल भेटतो तर पर्पल घेऊ. कूल मॅन. लेट्स गो. तर हे घ्यायचं का बघ हे पावडर ह्याच्यात असं बोट लावून पावडर लावायचं आहे ना. हो बरोबर. हा, कुठल्या हुशार मुलीसोबत आहे फिरतो काय माहिती. आणि हे काय आहेत बच्चे? अंडी. अंडीच वाटतायत बच्चे ते. नो मग काय ते काय सांग ना. अरे ब्लेंडर असतं मेकअप ब्लेंड करायला. अयो हॅरी पुत्तर. हे घ्यायचं का बच्चे? ह्याच्यामध्ये चहा ह्याच्यामध्ये हे बनवायचं काढा बनवायचा असतो ना ह्याच्यात. हे अरे हे उलटा ग्लास ठेवलाय यांनी. ग्लास उलटा मग. हा आणि हा काढा बनवायचा ग्लास आहे बघ. बघ इथं बॉल पण आहे यांचा. कसं आहे ते? हो ते हे काय म्हणतात हॉगवर्ड्सचं आहे बच्चे. हॉगवर्ड्स कलेक्शन. हार्वर्ड हार्वर्ड नाही हॉगवर्ड्स. मस्त आहे मस्त आहे पण. जे हवं तेच नाहीये पण. हो इथं कवडा वाटलाय त्या मोठ्या मोठ्या. फेस रेझरच नाहीये पण. फेस रेझर. कमेंट्स मध्ये सांगा यार हिला कुठे मिळेल जे हिला अरे पाहिजे. आहे इथं भेटतं. आपण घेतलं होतं इथं. मला दिसत नाही. तिथंच याच सेगमेंटला होतं. आणि हे याच काय segment. मसाज करण्यासाठी असतो आहे आपल्या घरात ते. असं ह्याचा का तोंडाचा मसाज करण्यासाठी. पण मला फोड आले त्याने. त्याच्याने का नको घेऊ मग जाऊ दे. मसाला बच्चे. काय बस झालं. काय म्हणतो त्याला पहिल्यांदा असं झालं पहिल्यांदा लाईफमध्ये पहिल्यांदा असं झालंय की ॲक्च्युली वैष्णवी एखादी गोष्ट बोलली आणि ती झाली. तिने काहीच नाही घेतलंय. 3-4 गोष्टी मग मला घेतल्या तेवढंच ज्या गरज लागत होत्या आणि ऍक्च्युली तेवढ्याच गोष्टी घेऊन ही बाहेर आले. दिस इज रिअली समथिंग डिफरंट. आय थिंक यू आर चेंजिंग माय मणिमाव. चेंजिंग. मोठी होत चालली आमची वैष्णवी पांडुळे. आहे आता कॅफे लाटे पाहिजे. कॅफे लाते कहाँ से लाते? बच्चे सीआयडीचा जोक आहे हा. मी ब्लॉग नव्हता गेला. आज मी करणार आहे. के ए पण हा आज नाही करायचा फोटो. बच्ची ऐक ना पण येऊ नकोस तू काय आतमध्ये. मी एकटी करू ना. अगं एकटी करू. मला चांगलं नाही दिसत. आता काय करायचं आत तुला? ये. परत कर बस खाली बस. फालतू करते. रिमेनिंग क्लिक्स. कॅमेरा इथं आहे. इथं बघायचा. कॅमेरा विल बी हिअर. ओके ओके आता एक दुसरा झालाय का ऑलरेडी? एक झालाय आता ऑलरेडी. अरे, मी नाहीच केलंय. दुसरी पोज काहीतरी करू ना आपण. असं असं काहीतरी करू. कॉन्ज्युरिंग होऊन आला. झालं का? झालं. Look at the mirror. आता दम लागतोय ना. धमका लागतोय तुला बच्चे. आता एक राहिला. ओके वन मोर. या लेट्स गो. आता काय करायचं पण व्हॉट्स द पोज? काय मला नाही माहिती. नाही असं कुठं तसं नको. अरे बच्चे मी खाली का बघतोय यार. लोडिंग द पिक्चर फॉर प्रिंट. टेम्पलेट कुठला घ्यायचा? लास्ट टाइम आपण हाच घेतला होता. तोच घेऊ मग. यार मी लय घाण विषय केलाय पोरांना. काय केलंयस तू असं? मी वरती नव्हतं बघत. सगळं खाली बघत होतं. म्हणजे सगळे फोटोजला सगळे फोटोज खाली बघत चकना होतो. आलाय म्हणजे तो. लेट्स सी आता 200 कसं रुपये आहे. वाया. 200 रुपये वाया गेले. चकडे 200 रुपये वाया. आले आले आले. कॉफी लाते. कसं लागते? एकच फोटो 2च चल फोटोवर बाहेर बघितले. फोटो बूथ सेशन झालं का आता. आणि मला वाटलं की मी खाली बघतोय येण्यासारखं. ॲक्च्युअली मी खालीच बघत होतो. मी म्हटलं यार माझे फोटो लय घाण आले असणारे. गेले 200 रुपये वाया. बट लेट मी शो यू वॉट वैष्णवी पांडुळे हॅज डन. लेट मी शो यू. उलटा कॅमेरा. आता उलटा करू दे कॅमेरा. थांबा. ह्यूज. हा पहिलावाला फोटो चांगला ज्याच्यामध्ये आहे. मी खाली बघतोय लेफ्ट साईडचा. हा दुसरावाला छान आला. एकदम सुंदर आला. हा तिसरावाला क्यूट आला. क्यूट आला. ह्याच्यात पण मी खाली बघतोय पण असं वाटतं डोळे बंद केलेत. सो
तो पण एक क्यूट आहे. आणि हे बघा, व्हॉट द एफ बच्ची, हे कोण आहे? कॉन्ज्युरिंग बघितला ना आपण. बच्ची बच्ची लय डेंजर दिसतोय तो फोटो. नको टाकू हा फोटो. ही पोरगी आहे, तुम्हाला कळतंय का? सो ठीक आहे, आता निघतो आम्ही मॉलमधनं घरी. आणि इथून पुढे जरा बॅडमिंटनचा विषय होणार आहे, त्याचे पण थोडेसे बिट्स टाकू. बिट्स हिने कसला बच्चे, नको टाकू ग, मला भीती वाटेल राहते तो फोटो बघून. आणि तू पाठव लोकांना, एकदा घरी पाठवतो फोटो. किती लोक तुला बोलणार आहेत बघ फक्त एकदा. कोणी काही बोलणार नाही. पप्पा तर हसतील माझे. पप्पा हसतील. पप्पा तर तुला बच्ची, तू काही केलं नाही सपोर्ट करतात तुझ्या पप्पा तुला. खूप पण आहे कुठं गाडी आपली? हे काय इथं? ओ ये MH लगेच गाडी भेटते इथं. MH 14. चला मग निघूया घरी, भेटू बॅडमिंटनला खेळताना. बाय. परत एकदा चेहरा कर ना जसा केला तसा. चेहरा नाही, तो फोटो काढताना. आम्ही मंजुलिका. काय? आम्ही मंजुलिका. आता आम्ही मूवीवरनं आलो आणि आता आम्ही चाललोय बॅडमिंटनला. आणि चैतन्याने गाडी माझी पंक्चर गेली होती. पण ज्या प्रकारे गाडी उडवत होता तो, डेफिनेटली माझी गाडी पंक्चर होणार होती. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय या परीवर बॅडमिंटनला. 7चा गेम होता, 7:15 झालेले आहेत. आपण बसू शकतो इथं अजून 1 तासभर, काय प्रॉब्लेम नाही, आरामात जाऊ. तुलाच बसायचं नाही तर मागं नको साफ करू. आता वाढलं यार, घरी येऊन स्ट्रीम करायचं होतं आम्हाला, पण आता ही गाडी पंक्चर झाली. म्हणजे नशीब का आपल्याला असे कामं देत चाललंय एका मागो एक. बॅडमिंटन नंतर घरी आलो आणि खूपच टाईम गेला आमचा गाडी रिपेअर करण्यामध्ये, आणि मग स्ट्रीम पण नाही करता आली, जेवण बनवण्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही आउट्रो शूट करायचा विसरून गेलो, बिकॉज आमचा मूड ऑफ झाला होता. बट हिअर इज दी आउट्रो फॉर यू गाईज. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.